सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागेल. तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला आज काम करावं लागेल. तुम्हाला आज काम करताना मात्र शहाणपणानं वागावं लागेल. असं काहीतरी होईल ज्यानं तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. नोकरदार लोकांनी कुणाच्याही वादामध्ये पडणं टाळावं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सूचनांचं पालन करावं लागेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. इच्छुकांची लग्न जमतील. विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव देखील येतील. तुमच्या कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. नोकरदार लोकांनी आपल्या वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये पडणं स्पेशली टाळावं. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही आज घेऊ शकता. आज तुमच्या मनावरील ओझं हे हलकं होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी इच्छेनुसार तुम्हाला लाभ मिळतील. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. तुमचं ध्येय तुम्ही सहज साध्य कराल. भावंडांसोबत काही वाद असतील तर ते आज सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं पालन केलं जाईल, त्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. तुम्हाला आज बिझनेसमध्ये चांगल्यापैकी यश मिळेल. एखादी मोठी डील फायनल होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही समस्या आल्या तर बेफिकीर राहू नका. आज तुमच्या सहकाऱ्यांचा मूड मात्र थोडासा खराब राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी आज जास्त अभ्यास करावा लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी कामामध्ये अधिकाऱ्यांशी तुम्ही वाद घालू नका. तुमच्या पदोन्नतीमध्ये अडथळे येतील. तुमची डोकेदुखी वाढेल. मुलांकडनं तुम्हाला सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील. आज सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील, परंतु संध्याकाळी तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित आजाराचा सामना करावा लागेल. त्यावरती तुमचे थोडे पैसे देखील खर्च होतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये जितका नफा अपेक्षित होता तितका फायदा तुम्हाला होणार नाही. तुमचा खर्च थोडासा वाढेल, त्यामुळे मात्र तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. स्वतःवरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. काही पैसे वाचवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांसोबत धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नातेवाईकांशी केलेला करार तुमचा फायदेशीर ठरेल.
तुमच्या आईशी तुमचा वाद होऊ शकतो. कौटुंबिक कलह मात्र संपुष्टामध्ये येईल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम हे करावे लागतील तरच तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल, परंतु तुमचा खर्च देखील वाढेल. त्यामुळे तुम्ही आज आनंदी राहाल. स्वतःवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. काही पैसे जास्त प्रमाणामध्ये वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये लीन राहाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम तुम्ही नशिबावर सोडू नका. तुमच्या टीकाकारांकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका. असं केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीच्या सहकार्याची आवश्यकता राहील. कोणताही व्यवसायातला निर्णय आज घेताना तुम्हाला तुमच्या बायकोचं सहकार्य आणि तिचा सल्ला आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्य शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. आज तुम्हाला तुमच्या भावाच्या मदतीची गरज पडेल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला आज मदत कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे अशांत राहील. तुमचं काम बिघडू शकतं. असं केल्यानं समस्या निर्माण होतील. तुमच्या हातातनं वेळ निसटू शकते. मित्रांसोबत बोलण्यात तुम्ही आज तुमचा वेळ घालवाल. आज कोणतंही काम तुम्ही नशिबावरती सोडू नका. असं केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या भावाच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की रोजगाराच्या दिशेनं काम करणाऱ्यांना आज चांगल्या संधी मिळतील. इच्छा नसतानाही तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील, परंतु मुलांची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज एकामागून एक चांगल्या बातम्या तुम्हाला मिळतील. आज कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका. वडिलांचा सल्ला घेऊन काम केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांच्या लग्नाची चिंता वाढेल, त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहू शकतं. रोजगाराच्या दिशेनं काम करणाऱ्यांना मात्र चांगल्या संधी मिळतील. आज तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे खर्च कराल. तुमच्या मुलीची प्रगती पाहून तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज चुकूनही कोणत्या वाईट गोष्टींचा तुम्ही विचार करू नका. आज सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्या. तुमच्या व्यवसायामध्ये एक मोठी डील तुम्ही फायनल कराल, त्यामुळे तुमचं मन आज प्रसन्न राहील. तुमची व्यावसायिक स्थिती देखील अत्यंत चांगली राहील. व्यावसायिक कामासाठी तुम्हाला आज लांबचा प्रवास घडेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.